श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा, आता सर्वच जण स्वामींची सेवा करत असतात, तर मग स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ वाचताना आपण कोणते नियम पाळायचे आहेत, कोणती चूक होऊ द्यायची नाही, याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अनेक जण बघा स्वामींशी घरातील सदस्य असल्याप्रमाणे संवाद साधतात. स्वामीवर सगळी काळजी चिंता सोडून स्वामींची सेवा करण्याच्या दृष्टीने अनेक जण त्यांच्या ग्रंथाचे नियमितपणे पारायण करत असतात. मग आपण स्वामींची जी सेवा करत असतो, मग ती नित्यसेवा असेल किंवा आपण संकल्पयुक्त सेवा इच्छापूर्तीसाठी करत असो, बऱ्याचदा असं होतं ना की आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत. मग आपल्याला असं वाटतं की आपण एवढी सेवा करूनही बाबा आपल्याला काय या सेवेचे फळ मिळत नाही, का माझ्या जीवनामधले हे जे काही समस्या आहेत त्या दूर होत नाहीत. तर त्याचं कारण हे की कोणत्याही सेवेचे काही नियम असतात. या नियमांचे पालन केलं तरच त्या सेवेचं फळ आपल्याला मिळतं. आणि स्वामींची सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण. नित्यसेवेमध्ये रोज तुम्ही 3 अध्याय वाचत असताल किंवा रोज 7 अध्याय वाचत असताल किंवा तुम्ही संपूर्ण पारायण करत असताल, महाराजांची तुम्ही कोणतीही सेवा, नित्यसेवा, श्री गुरुचरित्र पारायण किंवा श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण वाचताना देखील याचे काही नियम आहेत, ते नियम पाळणं खूप गरजेचे आहे. आणि त्याच नियमांबद्दल आपण आज पाहणार आहोत. तर ते नियम आपल्याला पाळायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला पारायण करायचं आहे, तरच आपण सेवेचं फळ आपल्याला मिळणार आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याचबद्दल जाणून घेणार आहोत, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. आपल्याला माहिती आहे परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण ब्रह्म आणि अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही स्वामी महाराजांनीच निर्माण केलेली आहे. प्रत्येक वस्तुत्व प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे असे आपला धर्म आणि संस्कृती सांगते. आपण स्वामी सेवा ही स्वामी महाराजांना सर्व साक्षी सर्वेश्वर मानून करत असतो. तेव्हा स्वामी सेवा करताना स्थळ, काळ आणि वेळेचे कसलेही बंधन आपल्यावरती राहत नाही. परंतु हे जरी जितकं सत्य आहे तितकंच आपल्याला इच्छित कार्यपूर्तीसाठी, इच्छित कार्य पूर्ण होण्यासाठी जर आपल्याला संकल्पयुक्त पारायण करायचे असतील किंवा संकल्पयुक्त एखादी सेवा करायची असेल, मग तारक मंत्र असेल, पारायण असेल, तर आपल्याला काही नियमांचे पालन हे करावेच लागेल. त्याच्यामध्ये एक नियम तुम्ही स्वामी चरित्र सारामृत वाचत असताल तर त्याच्यामध्ये सुद्धा तो लागू पडतो. मग बघा, भले तुम्ही हे सारामृत समजा स्वामी चरित्र सारामृत संकल्पयुक्त करत आहात किंवा मग तुम्हाला इच्छा नसतानाही, म्हणजे समजा तुमच्या मनाची काहीतरी इच्छा धरून नाही, तर तुम्हाला फक्त स्वामींची सेवा करायची आहे, या कारणामुळे जर तुम्ही सेवा करायची म्हणून जरी स्वामी चरित्र सारामृत समजा वाचत असताल, तरी देखील बघा तुम्हाला या नियमाचं पालन करायचंच आहे. तर बघा, आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये, ज्या घरामध्ये स्वामी चरित्र पारायण केलं जातं, त्या प्रत्येक घरामध्ये हा नियम पाळलाच पाहिजे. जर हा नियम आपल्याला पाळणं शक्य नसेल तर मग आपण हे सारामृताचे वाचन, पारायण, पठण करून काहीही फायदा होत नाही. हा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्याला माहीत आहे की स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे अमृता समान आहे. आपल्या आयुष्यातील ज्या पण अडीअडचणी असतील, संकट असतील, त्याच्या पुढे जाऊन जेव्हा आपल्याला काही समस्या, संकट सोडवायचे असतात, तर आपल्याकडे एकच पर्याय असतो, तो म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी स्वामी चरित्र सारामृत हे आपण वेगवेगळ्या पद्धतीने वाचू शकतो. म्हणजे काय, तर पुस्तक एकच असणार आहे किंवा मग ग्रंथही तोच असणार आहे, त्यातील ओव्या पण त्याच असणार आहेत. आपण जेव्हा एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी हे पारायण करत आहोत किंवा संकल्पयुक्त ही सेवा करत आहोत, तर त्याच्यासाठी असं सांगितलं जातं की याची 7 पारायण करा. फलश्रुतीसाठी कशा पद्धतीने पारायण करायचे आहे ते सुद्धा आज आपण आता बघणार आहोत. तर बघा, आपल्याला जर एखादा आजार असेल आणि तो जर बरा व्हावा यासाठी आपल्याला जर हे पारायण करायचे असतील, तर आपण या ग्रंथाची 7 पारायण केली तर त्याचा चांगला फायदा होतो. आपल्या मुलांना अभ्यासामध्ये यश मिळावं किंवा मग परीक्षेमध्ये यश मिळावं यासाठी सुद्धा 7 पारायण संकल्पयुक्त करावेत. जर आपण 7 पारायण केली तर त्याचा खूप चांगला रिझल्ट आपल्याला बघायला मिळत असतो. आता हे पारायण विद्यार्थ्यांनी करायचं की आईवडिलांनी करायचं, कोणीही केलं तरी देखील चालतं. म्हणजे विद्यार्थी पण करू शकतात आणि आपल्या मुलांसाठी आईवडील देखील करू शकतात. विद्यार्थ्यांना शक्य नसेल तर बघा, मी तुम्हाला आत्ताच म्हटलं, आईनं किंवा वडिलांनं, ताईनं जरी केलं तरी देखील चालेल.
परंतु जर विद्यार्थी करत असतील, म्हणजे आपली मुलं जर हे पारायण करत असतील तर अतिशय उत्तम आहे, त्यांना नक्कीच तुम्ही हे पारायण करू द्या. त्याचबरोबर विवाह जमून तो निर्विघ्नपणे पार पडावा असं वाटत असेल तर आपण एका दिवसामध्ये एक स्वामीचरित्र सारामृताचं संपूर्ण पारायण संकल्पयुक्त करू शकतो. त्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी किंवा मग व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी सुद्धा आपण श्री स्वामीचरित्र सारामृताचे पारायण केलं तर त्याचा खूप चांगला फायदा होतो. आपल्या म्हणजे स्थानावर जी मालमत्तेचे अडकलेले कामं जर पूर्ण करायचे असतील तरी सुद्धा आपण 7 पारायण करायची असतात. हा पाठ करताना आपण नेहमी श्रद्धापूर्वक करावा आणि त्याचबरोबर आपण याचा संकल्प केला तर त्याचा चांगला फायदा आपल्याला मिळतो. म्हणजेच कोणतीही सेवा करताना ही संकल्पयुक्त करायची असते, जेणेकरून आपल्याला त्याचा पूर्ण फळप्राप्ती होईल. आता तुम्ही बघा, स्वामीचरित्र सारामृताची रोज 3 अध्याय करत असताल, म्हणजे तुम्ही नित्यसेवा करत असताल तर 3 अध्याय वाचत तर 7 दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होतं. या ग्रंथामध्ये एकूण 1 ते 21 अध्याय दिलेले आहेत. रोज 3 पारायण केली तर 7 दिवसांमध्ये 3 या पद्धतीने तुमचं एक पारायण पूर्ण होतं. अगदी त्याच प्रकारे रोज जर तुम्ही 7 अध्याय वाचले तर 3 दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होतं. त्याचबरोबर जर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करत असताल तर बघा, जर 7 पारायण करायचे असतील तर म्हणजेच रोज तुम्ही गुरुवारपासून जर सुरुवात केली तर गुरुवार ते पुढच्या गुरुवारपर्यंत तुमची 7 पारायणं पूर्ण होतात. मग यासाठी तुम्हाला या ग्रंथामध्ये दिलेला 1 ते 21 अध्याय एकाच बैठकीत, म्हणजे आपण एका वेळेस सुरुवात केली तर ते 21 होऊस तर वाचन करायचे, त्याला म्हणतात एकाच बैठकीत. पण त्याआधी तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प तुमच्या इच्छापूर्तीसाठी किंवा मग स्वामीसाठी ही सेवा करत असताल तरी देखील संकल्प करा. संकल्पामुळे आपण त्या सेवेशी बांधलं जातो आणि आपल्याकडून स्वामी महाराज ती सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतात. आता ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहात तर बघा, नुसतं या ग्रंथाचं पारायण करून चालणार नाही. 11 माळी किंवा मग 1 माळ तरी श्री स्वामी समर्थ एक षडक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला 11 वेळा किंवा 1 वेळा तारक मंत्राचे पठण करायचं आहे. आणि जर तुम्ही नित्यसेवा करत असताल, नित्यसेवेमध्ये देखील तुम्ही 11 माळी महाराजांचा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करू शकता. तेवढ्या माळी करणं शक्य नसेल तर किमान 1 माळ तरी तुम्हाला रोज मंत्राचा जप करणं आवश्यक आहे. आणि तुम्हाला तारक मंत्राचे देखील 1 वेळा पठण करायचे आहे. एवढी सेवा तुम्हाला करायची आहे. तुम्ही कोणतीही सेवा करत असाल, संपूर्ण पारायण करत असताल किंवा नित्यसेवा करत असताल तरी देखील तुम्हाला या सेवेसाठीचा एक नियम पाळणं अत्यंत आवश्यक आहे, तरच तुम्ही केलेल्या सेवेचे फळ तुम्हाला मिळेल. आता तुम्ही या सेवा करताना तुम्हाला कोणते नियम पाळायचे आहेत किंवा मग कोणते नियम पाळले पाहिजेच, तर असे काही नियम आहेत की जे आपण पाळायलाच हवेत. मांसाहार जो प्रत्येक सेवेमध्ये, प्रत्येक पूजेमध्ये वज्रच मानला जातो. आपण जेव्हा मांसाहार करून एखादी जर पूजा करत असताल तर ती पूजा कधीही सफल होत नाही. मग त्या पूजेचा फरक कधीच मिळत नाही आपल्याला, हे फळ तर मिळतच नाही. याच्यामुळे आपल्या घरामध्ये तुम्ही कितीही पूजा करत असताल, देवदेव करत असताल तरीसुद्धा तुमच्या अशा पद्धतीने पूजा केल्याने देखील कधीच काहीच आपल्याला याचा फायदा होत नाही. तर अशा वेळी बघा, आपल्या घरामध्ये नित्यसेवेमध्ये एक महिला हे पारायण करते किंवा नित्यसेवा करते किंवा ती रोज 3 अध्याय वाचते, तर मग अशा वेळी घरातील बाकीचे लोक मांसाहार करू शकतात का? तर तुमच्या घरामध्ये जर मांसाहार होत असेल, समजा रोज, म्हणजे बऱ्याच घरामध्ये मंगळवार, बुधवार, रविवार, शुक्रवार असे पण जे आठवड्यातून खाण्याचे वार आहेत त्या वारांमध्ये जर प्रत्येक वेळी मांसाहार होत असेल, काहीतरी अशा पद्धतीचं बनवत जात असेल, तर त्या घरातल्या स्त्रियांनी हे नित्यसेवेमध्ये स्वामीचरित्र सारामृत वाचन करू नये. कारण रोजच त्या गोष्टी घडतात. मग तुम्ही त्या गोष्टी घडत असताना स्वामीचरित्र सारामृत कसं वाचायचं हा तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर तुम्ही एक दिवस जो असतो, आता आपल्या प्रत्येकालाच इच्छा असते की हो, आपले दुःख कष्ट दूर व्हावेत किंवा मग स्वामींच्या आपल्या हातून काहीतरी सेवा व्हावी, आपण हे स्वामीचरित्र सारामृत पठण करायचं आहे किंवा वाचायचं आहे. मग तुम्ही कोणत्या दिवशी हे वाचू शकतात, तर तो दिवस आहे गुरुवार. मग तुम्ही गुरुवारच्या दिवशी पूर्ण स्वामीचरित्र सारामृताचं एक पारायण करू शकता. जर तुमच्या घरामध्ये असं होत असेल, आता तुम्ही 3 अध्याय मिळून जर आठवडाभरामध्ये एक पारायण करत असताल, तर त्यापेक्षा तुम्ही फक्त गुरुवारच्या दिवशीच एक पारायण करा. म्हणजे या ग्रंथामध्ये असलेले 1 ते 21 अध्याय एकाच बैठकीमध्ये पठण करा.
म्हणजे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुम्हाला पारायण तर करायचं आहे, परंतु आपल्या घरामध्ये मांसाहार पण होता कामा नये. मग अशा वेळी तुम्ही गुरुवारच्या दिवशी घरामध्ये मांसाहार न करता, म्हणजे घरामध्ये बाकीचे लोक खात असतील, तुम्ही खात नसताल तरीसुद्धा त्या दिवशी म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण घरात करणार आहात, त्या दिवशी तुमच्या घरातील लोकांना खाऊ नका असं सांगा. मग त्या दिवशी मांसाहार पूर्ण वज्र राहील पाहिजे. मग तुम्ही त्या दिवशी स्वामी चरित्र सारामृत याचा पाठ जो आहे तर तो पूर्ण करू शकता, म्हणजे याचं एक पारायण करू शकता. त्यानंतर रोज, ज्या घरामध्ये रोज नाही पण कधीतरी समजा 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा मांसाहार होत असेल, तर अशा घरातल्या महिलांनी किंवा अशा घरातील कोणतीही व्यक्ती स्वामी चरित्र सारामृताचे नित्यसेवेमध्ये जे आहेत ते पाठ करू शकतात. फक्त तुम्हाला ज्या दिवशी घरामध्ये समजा म्हणजेच तुमच्या घरामध्ये मांसाहार होणार आहे त्या दिवशी आपण हे पाठ जे आहेत स्वामी चरित्र सारामृत जे आहे ते सकाळी वाचन करायचं नाही. मग तुम्ही दुपारी, संध्याकाळी कधीही ते मांसाहार समजा संध्याकाळी तुम्ही कधीही ते मांसाहार करा, परंतु ते झाल्यानंतर आपल्या घरामध्ये मांसाहार बनल्यानंतर आपण आपल्या स्वामी चरित्र सारामृत किंवा आपलं देवघर जे आहे त्यांच्याजवळ फिरकायचं नाही. कारण हा इतका पवित्र ग्रंथ असतो ना, या पवित्र ग्रंथामध्ये खूप सारी ऊर्जा असते. पण बघा, नित्यसेवेमध्ये रोज 3-3 अध्याय तुम्ही वाचत असताल तर ती महिला असेल किंवा पुरुष असेल त्यांनी मांसाहार करायचा नाही, घरातील इतर सदस्यांनी केला तरी चालेल, तरच तुम्हाला या केलेले सेवेचे फळ मिळेल. तर अशा प्रकारे बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ वाचताना कोणत्या नियमांचे पालन करणं गरजेचं आहे याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या जाणून घेतलेला आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.